जगी होईचे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे. उदासीनता तत्वता सार आहे, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे. श्रीराम. पुंडलिक हा सुरुवातीला आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करायचा, पण नंतर त्याला पश्चाताप झाला आणि त्याने मनोभावे आईवडिलांची सेवा सुरू केली. त्याच्यासाठी आईवडिलांची सेवा हीच त्याची भक्ती आणि उपासना होती. त्याने हा नियम कधीच मोडला नाही. एकदा पुंडलिक आपल्या आईवडिलांचे पाय चेपत असताना साक्षात भगवान विष्णू विठ्ठल स्वरूपात त्याला दर्शन देण्यासाठी आले. देवाने त्याला हाक मारली, पण पुंडलिकाचे आपल्या कर्तव्यावर इतके लक्ष होते की त्याने देवाकडे पाहूनही मोह धरला नाही. त्याच्या मनात कोणतीही फळाची अपेक्षा नव्हती. त्याने देवाला विनंती केली, माझे आईवडील झोपले आहेत, त्यांची झोप पूर्ण झाल्याशिवाय मी उठू शकत नाही. तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा. स्वतः देव दारात उभा असूनही पुंडलिकाने आपले नित्य कर्माला, सेवेला प्राधान्य दिले. हीच ती उदासीनता आणि मोकळी वृत्ती. पुंडलिकाच्या या निस्वार्थ भक्तीमुळे आणि नेमामुळे तो जगात धन्य झाला. आज पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनाआधी पुंडलिकाचे नाव घेतले जाते, जे या श्लोकातील धन्य होण्याचे प्रतीक आहे. तात्पर्य: पुंडलिकाने आपली भक्ती कर्मातून म्हणजेच सेवेतून दाखवली. कोणत्याही फळाच्या अपेक्षेविना तो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहिला, म्हणूनच तो अजरामर झाला.